कर्जमाफीची घोषणा झाली, पण माझ्या खात्यात कर्जमाफीचे पैसे नक्की कधी जमा होणार? तुमच्या मनातही हा प्रश्न आहे ना? यादीत नाव असूनही जर तुम्ही ही एक छोटीशी चूक केली तर तुमच्या हक्काची 2 लाखांची कर्जमाफी अडकू शकते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाखो शेतकऱ्यांच्या नजरा ज्या तारखेकडे लागल्या आहेत त्या कर्जमाफीच्या वितरणाबाबत शासनाचा नवा आदेश काय सांगतो, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्या विषयाची प्रतीक्षा महाराष्ट्रातील लाखो बळीराजा करत आहे. मित्रांनो, याआधी आपण शेतकरी कर्जमाफीवरती जो व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद दिला, मनापासून प्रेम दिलं, त्यासाठी सर्वात आधी तुमचे खूप खूप आभार. पण आता परिस्थिती पुढे सरकली आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. काही जिल्ह्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या याद्या जाहीर झाल्या आहेत, पण तरीही अजून लाखो शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. माझ्या गावातील किंवा बँकेतील यादी कधी येणार? माझं नाव यादीत आहे की नाही हे कसं पाहायचं? ई-केवायसी कशी करायची? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बँक खात्यावरती प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार आहे? चला तर मग वेळ न घालवता थेट मुख्य माहितीकडे वळूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आतापर्यंत या योजनेत नक्की काय काय अपडेट आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची पीक कर्जमाफी आणि 48,000 कोटी रुपयांची प्रलंबित वीज बिल माफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शासनाने जवळपास 36,585 कोटी ते 37,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. आता महत्त्वाचा प्रश्न येतो की अंमलबजावणी कुठपर्यंत आली आहे? मित्रांनो, शासनाने टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू केली आहे आणि उदाहरण द्यायचं झालं तर नुकतीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 61,900 पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यासाठी 533 कोटी रुपयांची कर्जमाफी प्रस्तावित आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 23,316 शेतकऱ्यांची यादी बँक शाखांमध्ये जाहीर करण्यात आली आहे. पण इथेच मुख्य प्रश्न उपस्थित होतो, जर याद्या जाहीर होत आहे तर मग बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा का झाले नाहीत आणि उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या का लांबवल्यात आहे? याचे मुख्य कारण म्हणजे शासनाकडून सुरू असलेली अत्यंत कडक पडताळणी प्रक्रिया. मित्रांनो, ही गोष्ट प्रत्येकाने लक्ष देऊ नये का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकार या कर्जमाफी योजनेबाबत अत्यंत सावध झाले आहे. एकही अपात्र किंवा बोगस व्यक्तीला या कर्जमाफीचा फायदा मिळू नये आणि केवळ खऱ्या गरजू कष्टकरी शेतकऱ्यालाच याचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने प्राप्तिकर डेटा आणि आधार कार्ड मॅचिंग सुरू केली आहे. आता शासनाची पडताळणी कशी चालते? पहिली गोष्ट, बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे की नाही. दुसरी गोष्ट, शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती प्राप्तिकर भरते का. तिसरी गोष्ट, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्यांसाठी थेट माफीची प्रक्रिया. तर या पडताळणीमुळे शासनाच्या तिजोरीतील सुमारे 5,000 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे, कारण अपात्र कर्ज बाद केले जात आहेत. पण यामुळे काय झाले आहे, ज्यांचे अर्ज पूर्णपणे वैध आणि पात्र आहेत अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना सुद्धा थोडी प्रतीक्षा करावी लागत आहे. आता आपण येऊया तुमच्या सर्वात आवडत्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावरती. निकिता, आमच्या बँक खात्यात पैसे नक्की कधी जमा होणार? मित्रांनो, ही प्रक्रिया 3 मुख्य टप्प्यात विभागली गेली आहे. पहिला टप्पा म्हणजे याद्या प्रसिद्ध होणे. सध्या राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील याद्या लावल्या जात आहेत. ज्या ज्या बँकेची पडताळणी पूर्ण होत आहे त्या बँकेचे पोर्टलवर डेटा अपलोड केले जात आहे. दुसरा टप्पा असा आहे ई-केवायसी आणि तक्रार निवारण. यादीत नाव आल्यानंतर किंवा नावात काही त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना CSC सेंटर किंवा बँकेत जाऊन आधार ई-केवायसी पूर्ण करावी लागत आहे. टप्पा तिसरा आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर.
तर शासनाच्या सूत्रानुसार आणि आलेल्या ताज्या अपडेट अनुसार ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्या अर्जात कोणतीही त्रुटी नाही, त्यांच्या बँक खात्यावरती प्रत्यक्ष कर्जमाफीचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही पोर्टलवरील अंतिम मंजुरीनंतर पुढील काही आठवड्यात टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. म्हणजे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील 56 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत, तर ज्या जिल्ह्याची आणि ज्या बँकेची ई-केवायसी पडताळणी पूर्ण होईल त्या बँकेतील पात्र शेतकरी खात्यांवरती सरकार थेट पैसे वर्ग करणार आहे. आता अनेक शेतकरी बांधव विचारतात की निकिता, आम्हाला आमचं नाव यादीत आहे की नाही हे घरी बसून मोबाईल वरती कसं बघता येईल? तर मित्रांनो, अगदी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. पहिली पद्धत म्हणजे अधिकृत पोर्टलद्वारे. पहिली स्टेप आहे सर्वात आधी महा-IT किंवा शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत शासकीय पोर्टलला भेट द्या. दुसरी स्टेप आहे तिथे लाभार्थी यादी हा पर्याय निवडा. तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि तुमच्या बँकेचे नाव निवडा. चौथं म्हणजे तुमचा आधार नंबर किंवा कर्ज खाते क्रमांक टाकून सर्च करा. जर तुमचं नाव पात्र यादीत असेल तर तिथे लगेच स्टेटस दिसेल. दुसरी पद्धत आहे तुमची बँक शाखा किंवा सेवा संस्था. जर तुम्हाला ऑनलाईन पाहणे कठीण जात असेल तर काळजी करू नका. तुमच्या गावातील विविध कार्यकारी सेवा संस्था किंवा तुमच्या ज्या बँकेत पीक कर्ज आहे त्या बँकेच्या शाखेत जाऊन तिथल्या सूचना फलकावरती लावलेली यादी थेट पहा. तिथे बँक अधिकारी तुम्हाला तुमचे नाव तपासून सांगतील. तर मित्रांनो, कर्जमाफीची लाभ मिळवण्यासाठी या 3 गोष्टी त्वरित करा. ही माहिती तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. यादीत नाव येऊनही जर तुमचे पैसे अडकले तर त्याला कारण तुमची ही छोटीशी निष्काळजी असू शकते. त्यामुळे आजच या 3 गोष्टी तपासून घ्या. पहिलं म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक, दुसरा म्हणजे बायोमेट्रिक, आधार ई-केवायसी आणि तिसरा म्हणजे नावात किंवा खात्यात दुरुस्ती. जर तुमच्या 7/12वर आधार कार्डवर आणि पासबुकवर नावाच्या स्पेलिंग मध्ये फरक असेल तर त्वरित तुमच्या बँक मॅनेजरशी संपर्क साधा आणि आधार प्रमाणीकरण करून घ्या. आणि आपण एक काम करूया, आता आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मागच्या वेळी विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊया. पहिला प्रश्न असा होता, ताई मी नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे तर मला काय मिळणार? तर मित्रांनो, जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना आखली गेली आहे. शासनाकडून याबाबतची वेगळी मार्गदर्शक सूचना जाहीर केली जाईल. दुसरी कमेंट आहे की माझं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे तर मला कर्जमाफी मिळेल का? तर शासनाच्या सध्याच्या नियमानुसार 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जात आहे आणि 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी मुदल आणि व्याजाची उर्वरित रक्कम भरल्यानंतर 2 लाखांचा लाभ मिळतो का याबाबतची अंतिम सुधारित नियमावली बँक पातळीवरती उपलब्ध केली जात आहे. तिसरी कमेंट अशी आहे की माझ्या खात्यात वीज बिल माफीचा लाभ कसा मिळणार? तर शेतकरी बांधवांनो, 48,000 कोटी रुपयांच्या कृषी पंप वीज बिल माफी बाबत महावितरणकडून थकीत बिलांची समायोजन केले जात आहे. यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नसून महावितरणच्या प्रणालीद्वारे थेट 0 बिल देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट इथेच आवर्जून सांगण्याशी वाटते, शेतकरी हे आपल्या देशाचा आणि आपल्या महाराष्ट्राचा पाठीचा कणा आहे. निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि पिकाला न मिळाला योग्य भाव या सर्व संकटांशी आपला शेतकरी रोज 2 हात करत असतो. अशा वेळी जेव्हा सरकार कर्जमाफीची घोषणा करतं तेव्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. त्यामुळे प्रशासनाला आणि सरकारला एकच विनंती आहे, ज्या काही पडताळणीच्या प्रक्रिया आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि कोणतीही तांत्रिक अडचण न ठेवता बळीराजाच्या खात्यांवरती लवकरात लवकर कर्जमुक्तीची रक्कम जमा करावी. तर शेतकरी मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या व्हिडिओमधील माहितीमुळे तुमच्या मनातील कर्जमाफी बद्दलचे सर्व प्रश्न दूर झाले असतील. तर एक काम करा, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही आणि प्रत्येकाला योग्य माहिती मिळेल. आणि हो, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची ई-केवायसी झाली आहे की नाही हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.